हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी तुमची आणि माझी काय गाठच पडायला हो ना, तयार नाही. तेच ना. मी तुम्ही करता लावते तेव्हा तेव्हा माझं नसतं फोनकडे लक्ष. मी करते तेव्हा आणि तुमचं नाही. हो मी आज तुमचा आला पण मी तेव्हा झोपलेली होते बहुतेक आवाजच हां, नाही असं आला. असेल. हां, दुपारची वेळ हा होते असं ना. होतंय. हं. हो. काय हा काय तेच ना. म्हणताय? तुमचा अनुभव बऱ्याच दिवसात आला नाहीये. हो ना मी अहो टाकला होता मी नरबेची वारी ना एक मेला हे एक किती आहे आता हा फेब्रुवारी 1 जानेवारीला काय? आहे 31 1 आणि 2 1 फेब्रुवारीला नरबेला होतो ना 31 माघ पौर्णिमा. कुठे होता? माघ पौर्णिमा नरबे गणपतीपुळ्याजवळ आहे ना ते स्वामी निवास. हो, 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 हो. अरे बापरे! तिकडे गेलेल्या? हो 31 1 आणि 2 1ला माघ पौर्णिमेला तिथं वारी असते ना आमची. हां, माघी पौर्णिमा. हां. हा माघी पौर्णिमेला समुद्र स्नान असतं ना हो, स्वामींना. हो, हो. बरोबर. तो मोठा कार्यक्रम असतो तो. हो मोठा समुद्र स्नान असतं तिथं हां. स्वामी निवास मधून. बरोबर. तर हां. मग ह्या वेळेस खूपच स्वामींनी आनंददायक बातमी दिली मला. अरे वाह! कसं काय हो म्हणजे? आम्हाला पण ऐकायला तुम्हाला मी आवडेल. तुम्हाला मी फोटो टाकले होते बघा तुम्ही पाहिलेत ते. हो, हो. पाहिले ना. हो. स्वामी आले ना घरी माझ्या. हो ना. कसं काय म्हणजे ताई? हा तर तिथे आमच्या लकी ड्रॉ काढतात ना 31ला आम्ही गेलो हां, हां, हां. आणि 3 दिवसाची वारी असते. 1 तारखेला स्वामींना समुद्र स्नान घातलं तिथे. अच्छा. हां, हां. हा तिथून वाजत गाजत ढोल ताशे लावून नेतात स्वामींना. अच्छा. हां, हां. आणि गणपतीपुळ्याला मुक्काम असतो. स्वामी निवासला एवढं मोठं घर नाहीये ते. अच्छा, 3 अच्छा. रूमचाच बंगलं आहे. हां, हां, हां. पण मग तिथे सगळं होम हवन सगळं असतं ना. हां, हां, आणि हां. जेवण वगैरे सगळं. तर हो मग का? आणि मग त्याचा काही चार्ज असतो का? हो 4,000 रुपये घेतात. अच्छा, अच्छा. प्र हां. प्रत्येकी 4,000 रुपये असतात. अच्छा. हां. हां 3 दिवसाचे. पण राहायची सोय छान. चहा, नाश्ता, जेवण अरे वाह! अगदी बघा. पंचपक्वान्नाचं जेवण असतं हो तिथे स्वामी निवासला. हो. हाताळणी करून. हो. बाप पुरणपोळी, परत मोदक, अरे तिकडचे एवढं छान कोकणातले जेवण? हो, कोकणातले मोदक. अरे वाह! जवळ-जवळ आम्ही किती 300 लोकं होतो आम्ही अहो. अरे बापरे! हो, भरपूर ह्या होतं ना. वारीला 300 जण होतो. मग एवढ्यांची राहण्याची सोय होती? हो, मग तिथे गणपतीपुळ्याला हॉटेलच बुक करतात. 2 हॉटेल बुक केले होते. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, 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 हॉटेलमध्ये हे करतात. हां. 31ला इथून निघालो. जाताना नाश्ता, चहा हां, हां. आणि मग 2 वाजता तिथे स्वामी निवासला गेलो तर जेवण तयारच होतं. अरे वाह! ते सगळी हो, मग गेल्याबरोबर अगोदर जेवायला वाढलं, जेवण केलं हां, आणि मग स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन हां, त्या दिवशी 31 तारखेला हां. जानेवारीला आणि मग इथं गणपतीपुळ्याला संध्याकाळी 7 वाजता नेऊन सोडलं तिथे. अरे वाह! आणि मग दुसऱ्या दिवशी गाड्याच होत्या ना 6 गाड्या होत्या. बसेस? आणि काय म्हणलात? मोठ्या-मोठ्या बसेस असतील मग. हो, मोठ्या बसेस. अगदी हां. 32 सीटरच्या बसेस होत्या. अरे वाह! बापरे! हं. खूप छान हो आणि असं गणपतीपुळ्यापासून एक 7-8 किलोमीटरवर आहे समुद्राच्या काठी आहे नरवे गाव. हां, 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 हां. नरबेवाडी म्हणून आणि मग तिथून मग वाजत गाजत परत दुसऱ्या दिवशी आम्हाला समुद्र स्नानाला नेलं तिथे. हां, मग हां, हां. स्वामींची मूर्ती वाजत गाजत तिथे आणली. अरे वाह! मग तिथे समुद्र स्नान वगैरे घातलं. हां, हां, हां. आणि मागचं तुम्हाला नाही का अनुभव सांगितला होता स्वामींना स्वामी माझे जे ग्रुप माझ्या जे 16 बायका होत्या 16 केल्या होत्या मी माझ्या. हां, 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 हां. तर मग आम्ही सांगितलं होतं की मूर्ती तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर ती घेऊन चला म्हणून नाही का. हां, आपल्या बरोबर. हो. घरच्या स्वामींना पण मग समुद्र स्नान होतं ना. वाह! हो, मग तोच अनुभव अहो समुद्र स्नान. मग ही मूर्ती इकडनं येईपर्यंत नरबेवरून हां. आम्हाला डायरेक्ट गणपतीपुळ्यावरून समुद्र स्नानाला नेलं तिथंच. अरे वाह! समुद्राच्या नरवेच्या समुद्र स्नानाला. हां, हां, हां. तोपर्यंत ती गावातले ते लोक असतात कोकणी ते वाजत गाजत मूर्ती घेऊन आले.
बरं. हां. तोपर्यंत मग आम्ही आमच्या स्वामींना अंघोळ, स्नान, वाह! आरती हो आरती केली. सगळ्यांनी असं 16 जणींनी मांडले. सगळे स्वामी आपले डबेच नेले होते ना, डब्यामध्ये हो, स्वामी हो, नेतो ना हो. मी. बरं. आणि मग स्नान वगैरे घालून अंघोळी घातल्या स्वामींना समुद्रात. वाह! अं, हो पुसलं, पूजा, आरती केली किती आणि छान डबे वाटतंय ताई ठेवले. ऐकायला. अं, किती छान वाटतं ऐकायला. हो आणि प्रत्यक्ष तर किती कसं वाटत असेल सांगा ना. हो, हो. खरं आहे. आणि मग उभ्या राहिलो ना, आरती झाली आणि हात जोडून उभ्या राहिलो. मग तसंच हां. पहिली लाट आली हां. स्वामींच्या पायापर्यंत, दुसरी ओह! लाट आली खांद्यापर्यंत, तिसरी लाट आली पूर्ण स्वामींच्या डोक्यावरून. वाह! हो, सगळ्यांच्या मूर्तीला समुद्र म्हणजे स्वामी येऊन भेट देऊन गेले बघा लाटेच्या रूपामध्ये. हो, हो, हो. आणि मग त्यात जे तांदूळ वगैरे होते ते समुद्राला केले अर्पण. अरे वाह! आणि मी लाडूच करून नेले होते ह्यावेळेस स्वामींना. हां. हां, मग स्वामींना लाडू आवडतात. मागच्या आवडतात. वेळेस हो. आणि मागच्या तुमचे वेळेस लाडू तर फारच स्वामींना आवडतात अजून. हो, हो. माझे हातचे लाडू आणि होतात अहो खूपच सुंदर चविष्ट लाडू. हो ना? सगळे त्या लाडूचं म्हणे, "अहो तू एवढी चव कशी काय येते लाडूला?" म्हटलं बघा. स्वामी हं. मला मदत करू लागतात. स्वामीच बनवतात म्हटलं. हां. तेच तेच माझ्याकडून बनवून घेतात. असं नाही प्रमाण, तसं नाही प्रमाण अगदी. हां ना. आणि बरोबर पाक जो करते ना, तो पण बरोबर पाक होतो बरं का. आता थोडं तरी शिल्लक राहायला पाहिजे तसं किंवा काहीच नाही. जास्त तरी व्हायला पाहिजे, अजिबात नाही. जेवढा पाक ना, तेवढा पाक त्यात मुरला जातोय. वाह! कणभर वायाला जात नाही इकडे-तिकडे. किती छान आहे, किती छान ताई. आणि हो, हो आणि ह्यावेळेस नातवाला घेऊन गेले होते. शनिवार, रविवार होता. हां, हां, आणि हां. म्हणले सोमवारी तू एक रजा काढ सुनेला म्हटलं. हां. आणि नातवाला तर शनिवार रविवार सुट्टीच होती. म्हणलं सोमवारची एक शाळा बुडू दे जाऊ दे. हां, हं. हां. बरोबर. हां. आणि मग त्या दोघांना पण घेतलं. अरे वाह! तर नेमकं बघा शनिवारी निघायचं. शनिवारी पहाटे निघतो ना. हो, हो, हो. म्हणजे स्वामींची कशी लीला असते बघा ना, लीला दाखवतात. हां. तर शुक्रवारी ती ऑफिसला गेली. हां, हां. आणि तिला कळलं की त्यांच्याकडे ती बाहेरची फॉरेनची कंपनी आहे ना, ती मर्सिडीज बेंजला आहे ना. हां, 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 हां. तर बंगलोरला आहे ना ती? हां? बंगलोरला आहे मर्सिडीजची कंपनी तर? नाही, नाही इथे आहे ना, पुण्यात आहे ना. अच्छा पुण्यात पण आहे का? ओके. हां. हो, मर्सिडीज बेंज आहे ना पुण्यामध्ये. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हां, तर मग तिला तिची रजा कॅन्सल केली कारण ते स्क्वॉड यायचं होतं. अच्छा, अच्छा. हां, हां. नेमकं सोमवारी स्क्वॉड यायचं म्हणून तिची रजा झाली कॅन्सल. अगं बाई! आणि सगळी तयारी झालेली. म्हटलं जाऊ दे. स्वामींची काहीतरी इच्छा असेल बरं का, याच्या मागे काहीतरी इच्छा असेल हो, चांगलंच म्हणून करते त्याच्यामागे हो, त्यांचा हेतू चांगलं असतो. हो, मग नातवाला घेऊन गेले. हां, तो केवढा आहे आणि नातू? हां, तो केवढा आहे नातू? 5वीला आहे. 11 वर्षाचा आहे तो आता. अरे वाह! हां, हां, हां. हां, हां. मग त्याला घेऊन गेले. मग त्याची तयारी सगळं मग गेलो आणि बघा स्वामींची कशी लीला असती. हां. तिथे लकी ड्रॉ काढला ना, हां, 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 हां. तर आता एवढ्या 400 लोकांमध्ये एकच मूर्ती ह्यावेळेस. हां. आणि एक ते रत्नागिरीची जी लोकं होती त्यांची तिथली, त्यांच्यासाठी एक सेपरेट. अच्छा. आणि आमची जी लोकं होती, आमच्या सगळ्या ह्या गाड्या गेलेली त्यांच्यासाठी 300 लोकांसाठी एक मूर्ती. बरं. हां, हां. तर मग मी ह्यावेळेस शिवांश नवसाळेचंच नाव टाकलं ना. हां, 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 म्हणलं हां, आता हां. नातू आलाय पहिल्यांदाच आहे त्याची खूप इच्छा होती. हां, हां. आणि मग मग ते त्याचं नाव टाकलं. एवढ्या 300 लोकात अहो लकी ड्रॉ काढला. त्याचंच नाव निघालंय चिठ्ठी. कमाल आहे. बघा ना, म्हणजे कमाल स्वामी आहे. म्हटले असते बापरे! हो, त्याची चिठ्ठी निघाली एवढ्या 300 लोकांमध्ये. ताई आणि ते तेवढं समोर नक्की. लकी ड्रॉ काढतात. सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून सगळ्यांची नावं एवढ्या लोकांची अरे आणि वाह! त्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या करून एकत्र डब्यात टाकून त्या ओततात आणि एक छोट्या मुलाला बोलून ती काढतात. अच्छा, अच्छा. हां, 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 हां. हो, मग ती चिठ्ठी त्याचीच निघाली अहो. कमाल, कमाल. म्हटलं हो, म्हटलं बघा ना स्वामींना कसं म्हणजे तो पहिल्यांदा आला हो, ते आणि कसं स्वामींना कळतं बघा. हो, त्याच्या हातूनच सेवा करून तू करतेस सेवा. असं मी मग माझ्या मनात म्हणलं, मी हां. एवढ्या वेळा स्वामींना बोलवते, माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्यात, मी प्रत्येक वेळेस स्वामींना सांगते.
हा. स्वामी तुम्ही कधी घरी येणार, स्वामी तुम्ही कधी घरी येणार. मी एवढी वाट बघत होते. हा. हा. पण हो. स्वामींना त्या स्वामी निवास मधून ते माहेरच आहे आमचं ना. बरोबर बरोबर. माहेरासारख्या सोय असते सगळी. अहो माहेराला जातो ना, माहेराला तरी काय अहो, गेलं तर आपल्याला करू लागावं लागतं. इथे जायचं ना, अगदी टेबल खुर्च्या मांडलेल्या लगेच जेवायला बसायचं. वा, किती छान. आयतं जेवायला मिळतंय बघा. बघा. आणि मग त्या चिठ्ठी निघाल्यावर काय करतात ते? हो, मग चिठ्ठी निघाल्यावर मग स्वामींची मूर्ती बघा, तुम्हाला वरती मी फोटो टाकला होता. हा हा. त्या स्वामींच्या मूर्तीचा फोटो. मग आणि दुसरी खाली मूर्ती मग देतात का ते त्यांच्यातर्फे? हा, मूर्ती देतात. आणि मग मग आपल्या ते घरातल्या मूर्तीचं? मग आपली आपल्या जवळच असते ना. आणि ती आणि अजून मग एक आणायची. हा, मग ती मूर्ती दिली ना, मग ती मूर्तीचं तिथे पूर्ण म्हणजे त्यात होम करतात, अभिषेक त्या मूर्तीला पूर्ण. अच्छा. हो, अभिषेक असतो, होम असतो. होमामध्ये सगळं ते टाकून मग मला बसवलं. म्हणजे ज्यांना मूर्त्या लागल्यात ना, हम्म. त्यांना म्हणजे आम्ही दोघं, माझा नातू आणि मी. अरे वा. आणि ते रत्नागिरीच्यांना लागले ते नवरा बायको होते. हा हा आणि हा. एक अभिषेकाला असं मग सगळं आमच्या हातून अभिषेक वगैरे त्या मूर्त्यांना आपल्या आपल्या. वा वा आणि वा. होमामध्ये पण. आणि काय हो स्वामी, माझा नातू तर एवढा खुश. सगळ्यांना सांगत बसलाय, माझे स्वामी आजोबा माझ्यासाठी माझ्या घरी आलेत. आई गं, किती छान. हो, माझे स्वामी आजोबा माझ्यासाठी माझ्या घरी आलेत. आणि सगळ्यांना एवढा आनंद की तो पहिल्यांदा आला वारीला आणि आई, त्याच्याबरोबर स्वामी आले. किती म्हणजे छान. स्वामींची किती इच्छा बघा ना. आणि हा. त्याच्या आईला घरी ठेवलं ना. बघा कारण ना. मग आम्ही स्वामींची मूर्ती घेऊन आम्हाला 12 वाजले होते यायला जवळजवळ हा हा तिकडनं. हा. मग घरी स्वामींना वाजत गाजत घरात घ्यावं लागतं ना. हा, मग काय केलं? मग तिने रांगोळ्या वगैरे काढून, वा. रांगोळ्या वगैरे हो, रांगोळ्या काढून फुलांचे पायघड्या घातल्या होत्या सगळ्या बापरे. हॉलपर्यंत. बाहेरून अगदी पोर्च पासून सगळ्या फुलांच्या पायघड्या घालून, रांगोळ्या काढून, बापरे फटाके बाप. आणून, अय्या. हार, पेढे सगळं. अरे वा. आणि लाडू त्यातले ठेवलेलेच होते. 5 लाडू घरी, बाकीचे नेले होते. 5 लाडू काढून ठेवले होते. हा 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 हा. आणि मग त्या लाडूचा नैवेद्य, परत ते पेढ्यांचा नैवेद्य, हार वगैरे. म्हणजे स्वामी म्हटले असतील, हा? मला तर तुझ्या घरी यायचंय आणि हिला तू घेऊन आलीस तर घरची तयारी कोण करणार? करणार कसं कसं, अगदी बरोबर. अहो, आणि महिनाभर अगोदर चाललेलं बघ तिचं नाव. म्हणलं तू चल बरे ह्यावेळेस नर्वेला, शनिवार रविवार आहे. आणि हा. सोमवारी मनात पण नव्हतं यावेळेस स्वामी घरी येतील म्हणून. दरवेळेस मी म्हणते कधी येणार कधी येणार. त्यांना घरी यायचं होतं म्हणजे स्वामींच्या घरूनच माझ्या घरी यायचं होतं. बघा ना आणि बघा ना. ते नातवाच्या बरोबर यायचं होतं. हो ना. आणि म्हणून तयारीला सुनबाईला ठेवलं घरी. तिला घरी तयारीला ठेवलं. किती आम्ही तिघं त्यांचा जण तिकडे हेतू असतो. छान असतो बघा. स्वामींचं नियोजन किती भारी असतं बाई. किती छान हा? किती छान. मग हे नियोजन मला कळलं की बा स्वामींनी नेमकं त्या दिवशी स्क्वॉड मध्ये गेली होती ऑफिसला. हा पण मग हा ती थोडी लवकर आली. हा हा मग तिला फोन करून सांगितलं ना हा. की बाबा आपल्याला मूर्ती लागली ना. 11 वाजताच ते लकी ड्रॉ वगैरे काढला. म्हणलं अगं स्वामी आपल्या घरी आलेत. मग ती पण स्वामी खुश आहे. सेवेकरीची ना हा. सून. बरोबर बरोबर. आणि हो, तर इतकं छान अहो आनंदात. आणि किती त्यांनी ती छान हो मूर्ती ताई. आ? किती छान वाटतंय मला. हो, आणि तिथून आहे ना गाडीमध्ये मूर्ती घेतली ना तिथून निघताना आम्ही. हा 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 मग हा. ते सौंदरकर दादा आहेत ना त्यांच्या पाया वगैरे पडून हा. तिथून येताना ते तसं नाही, लेकी माझ्या माहेराला आल्यात ना, हा. प्रत्येकाला 2-2 लाडू एका पॅक मध्ये करून ठेवतात. पॅकिंग एवढ्या सगळ्यांना. हा हा. आणि 2-2 लाडू प्रत्येकाला त्या पॅकिंगचं एक एक बरोबर देतात. हं. हो. हा हा. म्हणजे रिकाम्या हाताने मुली माझ्या गेल्या नाही पाहिजे घरी बघा त्यांच्या. ना किती छान हो ताई. 2-2 लाडू प्रत्येकाला देऊन मग बापरे. आम्ही आलो, गाडीमध्ये बसलो. तर ह्या मुलांनी काय केलं नातवानी, हा. तो केबिन मध्येच बसला हो. हो. आणि ते ड्रेस, हार वगैरे सगळं ते देतात हा तिथून येताना हा हा हा. स्वामींना. आणि मग तो त्याच्या समोर मग बॉक्स घेतला ना, एवढ्या लांब मूर्ती हो आणायची 7-8 हो. तास. त्या बरोबर. बॉक्समध्ये स्वामी ठेवले. हा. हां, त्यांनी ज्या बॉक्स आणले होते ते एक बॉक्स तसंच त्यांच्याकडून घेतला, खाली तांदूळ टाकून.
हा. आणि त्यांनी केबिन मध्ये बसला, केबिन मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी पूर्ण 7 तास अहो पोरगा हलला नाही आणि बापरे. स्वामी त्याच्या समोर. अरे वा. अहो तो बाथरूमला सुद्धा उतरायला तयार नाही. बाई येताना जेवण वगैरे अजिबात नाही. माझ्या स्वामींना माझ्या समोरच पाहिजे. आणि बापरे. एक पंखा कागद घेतला, एक पंखा तयार केला. माझ्या अय्या. स्वामींना गरम होतंय म्हटला. बापरे. हवा घालत होता, इथून तिथून हवा घालत आणलंय स्वामींना बघा. आई ग, आई ग. किती स्वामींच्या गोड समोर आहे हो बसून. तुमचा नातू. हो अगदी. आणि इथं पण आत घेतलं ना, हा, असं आणल्यानंतर आत आणलं, वाजत गाजत आत घेतलं. हा. आणि मग फटाके वगैरे लावले स्वामी घरी आल्यानंतर. मग पूजा सगळी माझे स्वामी आहेत, आम्हाला हात लावू दे ना कुणाला. माझे स्वामी आजोबा आहेत, मी जेवू घालणार, मी अय्या. पेढा खाऊ घालतोय, लाडू खाऊ घालतोय, बापरे. घंटी वाजवतोय. माझे स्वामी आजोबा आलेत माझ्या घरी बापरे. बघा. आणि माझ्यासाठी आलेत म्हणलं ते. बापरे. आजी तू एवढी पूजा केली, तुझ्या बरोबर आले का ते? नाही ना, माझ्याच बरोबर आलेत स्वामी आजोबा. किती छान, किती छान. एकदम वातावरण घरातलं इतकं छान. आणि इतकं स्वामींचं कपडे बदलतो, टोपी बदलतो. वा. आजी स्वामींना स्वामींना तू आज ती मूर्ती आहे ना, दररोज तिला अभिषेक नाही करायचा. हा, फक्त याला आपलं गुरुपौर्णिमेला हा, आणि आता प्रगट दिनाला. बर्थडे झाला. हा, हा. हा आणि याला आपलं दत्त जयंतीला 3 वेळाचा अभिषेक. अच्छा, एरवी कशाची आहे ती मूर्ती? ती ना हो याचीच आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे बहुतेक. अरे बापरे. हा मग त्याच्यामुळे ना ते सारखं नाही पाणी लावायचं त्याला, फक्त बरोबर, थोडंसं बरोबर. पुसून घ्यायचं हा, आणि मग आरती वगैरे करते. दररोज आरती होते. आपल्या हे देवांची झाली पूजा हा. की ते हॉलमध्येच ठेवलेत मी स्वामी ते. अच्छा. आणि आणि हो तुमच्या आधीचे स्वामी ते देवारात आहेत. ते देवघरामध्ये स्वामी आणि हे हा. स्वामी इथे. हा. म्हणजे एवढ्या वर्षाची माझी इच्छा होती स्वामी माझ्या घरी तपश्चर्या, यावे. तुमची तपश्चर्या पूर्णत्वास आली. हो हो हो. पण स्वामींचं नियोजन कसं असतं बघा ना बाई. वा, काय सुंदर, किती हो सुंदर. ना. तिघं जाणार होतो तर तिला घरी ठेवलं बरोबर. की बघा. तुम्ही दोघं घेऊन मी तुमच्या घरी येणार आहे तुमच्या बरोबर. मग हो, इथं माझं कोण स्वागत करणार? बरोबर, बरोबर. म्हणजे मग तिने ते सगळं. सगळ्यांना पुण्य लाभलं बघा. हो ना. सुनबाईकडनं एवढं सगळं करून घेतलं. सगळं सगळं तिच्याकडून तिने ते पोर्च धुवून ठेवला, सगळं आवरलं. बापरे. सगळं स्वामींचा ते हे सगळी तयारी करून ठेवली होती अगदी. वा, किती छान. हार आणून, पेढे आणून, सगळं मिस्टरांनी हार आणले, पेढे आणले, सगळे अगदी असे तयारीत होते. कुठपर्यंत तुमची गाडी आली? कोण सारखे? कुठपर्यंत आलात? कुठपर्यंत आलात? हो, इतकं सुंदर, सुंदर आहे, सुंदर. काय मी शेअर सांगायचं करते हा स्वामी. ताई. हो हो करा. ताई, छान. पुन्हा मला सगळे फोटो आणि व्हिडिओ असतील तर पाठवा ना तेवढे. हा बरं. मी ते तुम्ही पाहिले हो ते मला नाही, काल पाहिले परवा. पण माझ्या ह्याच्यात कसं आहे ते टायमर लावलेलं आहे ना, मग त्या बरं. काही दिवसात ते डिलीट होऊन जातात आपोआप. हा मी परत टाकते तुम्हाला ते परत टाका. सगळं. हा, घरात कसं घेतलंय फटाके वाजवून, पायघड्या घालून सगळं स्वामी सगळं घरात. पाठवा मला ते. हा, हो हो हा, श्री स्वामी हो समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ ताई. ओके. थांबा थांबा. कॅमेरा लावले ना. शूज काढा. शूज काढ ना बाळा. अरे थांब ते फुलांच्यावरून यायचं. शूज काढ. मूर्तीच काढा ना बाहेर. नाही ताटात घेऊ ताटात नका. नाही, ताटात. ताटात मूर्ती ताटात घेऊ म्हणजे मग. नको. अरे बाबा. हळूच घ्या. थांबा. शिव तू घाई करू नको बरं का. तू घाईच करू नको सोन्या. ही तुझी आहे. तुला मिळाली. शूज साईडला ठेव. झोपलोतले रे. लावते हे. त्याच्यात घेऊया. वार आहे इथं. हा वार आहे पण आता हे ठेव ना. अरे मोठं ताट आहे ते. नाही बसणार. नाही बसणार. बघ थांब. का मी इथूनच घेऊया. थांब एक मिनिट. ते लावायचं होतं ना भुईजळ त्याला. थांब. हा
लाव तर चल. ओवाळल्यावर लाव ना. ओवाळून घ्या अगोदर. कुठे ते काय तिथं मांडला आहे रस्त्यावर. अरे गाडीच्या पुढे जाऊ. ते गाडी तिथे ना मला नाही तिथे. हे पकड. तुम्ही ऑन केलं का? हां आणि ताट घे ना. अरे राहून दे एक ते एक काय ते. हं? एक हळू तू पकड. हा, मी पकडते, तू खाली ठेव, मूर्ती खाली हे ते कर. हा. हा, कर. हे काढून घे. चौकस काढ. बसली की हे ठेव साईडला. आम्ही इथंच ओवाळू दे, ओवाळून घे. हा का? मला पाणी टाकायचं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव देवदत्त. देवदत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला पण लाव ना. ए सोन्या, थांब जरा, तू काहीच करू नको. अरे हात सोड. करतो का? हात सोड, हात सोड, हात सोड. आजीच्या हातात दे. नाही. सुकर. हा, माझ्याकडे माझी दे मग. मूर्ती, माझी मूर्ती. सोड. ओवाळ्याने म्हणतात. ते काढायची राहिली. मीच वावळतोय, मी व्हिडिओचा काढतोय. हा, व्हिडिओ करायला टाकायला मग. आणखी दे. हा. तू सोड ना. बडा, त्याला खूप हे झाले. व्हिडिओ शूटिंग करा इथूनच. हळू या, हळू हळू या. हळू शूट, फास्ट नको जाऊ रे. ए, थांब रे. मी व्हिडिओ राहिला माग आणि तू याला पुढं. शिवांशी बळे स्वामी देवस्थानचे. असं नसतं दाखवायचं. थांब तू शांत, ते शिकून घे. जा सुला सुला जा. तू करू नये अगोदर. फोटोज काढा रे. ही काय व्हिडिओ लय हालतो इकडं तिकडं.